सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू युअर भायका चॅनल. 3 दिवसाच्या ब्रेकनंतर आज पुन्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ आहे फोटोशॉप एडिटिंगमध्ये इंडोरचे फोटो मी किती फास्ट एडिटिंग मारतो या गोष्टी तुम्ही पण करू शकताय. सो जास्त काय बोलत नाही, डायरेक्टली व्हिडिओ चालू करतो. चला, स्वतःला छोटं. खूप दिवसाने आपला व्हिडिओ येतोय, 3 दिवसाचा ब्रेक झाला आहे. सो लेट स्टार्ट. मी फोटोशॉपला फोटो घेतले आहेत, जास्त मोठा व्हिडिओ करणार नाही आहे. चेक करू शकताय, हे सगळे फोटो आहेत, ऑल घेतलेत. कसे कसे आहेत तुम्ही बघू शकताय. ओके, सगळ्यात पहिला मी हा फोटो घेतोय. चेक केला, मिक्सर ब्रश टूल घेतला. ओके, पहिला ब्रश मारून घेतला, ऑल पडदा क्लीन करून घेतला. चेक करू शकता तुम्ही. डन. आता फेस एडिट करायचा. फक्त मी दाखवतोय फास्टमध्ये. तर तुम्हाला तुमचे फोटो एडिट करून पाहिजे असतील तर मला इंस्टाला मेसेज करा. पेड सर्व्हिस आहे, फ्रीमध्ये नाही. पायापाशी थोडं मारून घेऊया. ओके, सिलेक्शन टूल घेतोय, सिलेक्शन करून घेतोय. सिलेक्शन प्रॉपर झालं आहे. इकडून जातोय क्विक सिलेक्शन. ऑल सिलेक्शन झालं आहे. इकडे थोडंसं राहिले ते करून घेतो. ऑल चेक. Ctrl+J. जे पाहिजे ते बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. एवढे सगळे आपल्याकडे बॅकग्राऊंड आहेत. आता मला हा भारी वाटतोय, मी हा लावेन. चेक करू शकताय. याचे पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण सोडले आहेत. फक्त मी दाखवते की मी केवढ्या फास्ट एडिटिंग करतोय. सगळं म्हणजे तुम्ही इथं का असं एवढं बॅकग्राऊंड खाली ठेवले, बिकॉज ते ते क्रॉप करणार आहे. मला दाखवतो, थांबा. इथंपर्यंत मला ओके. इरेजर टूल ओके. ओपेसिटी 30. चेक करू शकताय. डन. पुन्हा याला मी मर्ज करतोय, असं बाजूला करून. कॅमेरा प्रीसेट, मर्ज विजेबल, फिल्टर, कॅमेरा प्रीसेट. इथे एक प्रीसेट आहे जे मी तुम्हाला याच्या आधी दिला आहे. हायलाइट वाढवली, ब्लॅक वाढवलं, कॉन्ट्रास्ट वाढवला, फोटो डन झाला. हा प्रीसेट मी तुम्हाला खाली लिंक देईन, त्यातून तुम्ही जाऊन डाउनलोड करा. आता आपला दुसरा फोटो हा आहे. सेम फोटो खूप ब्लॅक आहे, त्याला साईड मारून घेतलो. डन. फेस मारून घ्यायचा. बघू शकता मी किती फास्ट फेस मारतोय, बिकॉज मी प्रॅक्टिस केली आहे. रोज माझं तेच काम आहे, त्यामुळे एवढं फास्ट मी मारत आहे. इकडे सेम. फोटो सिलेक्शन करून घ्या. मग अशी दुसऱ्याने सिलेक्शन केलं तर आता दुसऱ्याने करतोय. त्यात असं होतंय, यातून केलं की व्यवस्थित प्रॉपर होते. थोडा वेळ खाते. बघू शकता तुम्ही. आता जे तुम्हाला वाटेल त्यातून करा. ओके, त्याच्याने परफेक्ट घेतलं आहे. पुन्हा जे राहिले ते सिलेक्ट करून घेतो. इथे पण ओके. तिथे डन. इकडे थोडं राहिलं. Ctrl+J. पुन्हा पाहिजे तो PNG घ्यायचा. एक फोटो बड्डेचा करायचा असो, मी आता बड्डेचा करेन हा फोटो. हे बॅकग्राऊंड मला आवडते.
इरेजर ओके करायचं, जरा मारून घ्यायचं. मर्ज विजेबल, ना फिल्टर वरती जो मगाचा प्रीसेट मारला मी तोच अप्लाय केला. डन. हा फोटो एडिट झाला. हा फोटो आहे, पुन्हा मी साईड मारतोय. डन. फेस मारून घेतोय. याला बॅकग्राऊंड कुठलं चांगलं वाटते बघायचं. खूप बॅकग्राऊंड आहे आपल्याकडे. सो मी याला आता जर युनिकमध्ये काहीतरी ट्राय करूया. हे बॅकग्राऊंड मला खूप आवडते. कंट्रोल+J. इथे आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट केलं आहे, फक्त ते घेऊन यायचं, लावून घ्यायचं कट टू कट. वर बघू शकताय ओपेसिटी थोडी कमी. इरेजर पायात मारून घ्यायचा, बॉडीवरून एकदा फक्त मारून. डन. हा फोटो एडिट झाला आहे. डिलीट डिलीट डिलीट. आता डिलीट. ओके. लोगो वाईट टाकला, एडिट केला. डन. 3 फोटो आपले एडिट झालेत. आता आपण चौथा फोटो घेतोय. चौथा फोटो जरा वेगळा काय मिळतो काय बघूया. सो हा फोटो घेऊया आपण आणि एक साईड मारतोय. ओके. डन. आता पडदा इथून ओढून घेतोय मी. सिलेक्शन केलं, कंट्रोल+C दाबला आणि शिफ्टनं ओढलं. खाली जे राहिलं इथे सेम हिल ब्रश वापरतोय मी आता इथे. बिकॉज माझा टाईम कमी आहे, मला फास्ट एडिट करायचे. हे फोटो आहे तसे मी क्लायंटला पाठवणार आहे. सो विषय नाही, विषय हार्ड आहे. किती फास्ट एडिट करायला बघू शकताय. जसं वाटत असेल की तुम्हाला फास्ट फॉरवर्ड आहे, फास्ट फॉरवर्ड व्हिडिओसारखं नाही आहे. मी डायरेक्टली एडिट करायला लागले. पुन्हा सेम सिलेक्शन, कंट्रोल+J. पाहिजे ते बॅकग्राऊंड घ्यायचं. आता ह्याला कुठले चांगलं वाटते बघू. मला हे वाटते, मी हे लावेन. बघू शकताय. ना इरेजर घ्यायचा, ओके करायचं. ना मर्ज विजेबल, पुन्हा मी तोच प्रीसेट मारतोय. डन. हा प्रीसेटची लिंक खाली मी देईनच, तिकडून तुम्ही डाउनलोड करा, तुम्हाला आयडिया येतील. मी मगापासून फक्त एकदा कॅमेरामध्ये घेतोय. सो हा फोटो पण डन. हा पुन्हा शॅडो, मर्ज विजेबल. किती फास्ट एडिटिंग चालू आहे तुम्ही बघू शकताय. तर फेस मारायला माझा जास्त वेळ चालला आहे, बाकी कुठलंच काम होत नाही फास्ट. बाकी सगळ्या गोष्टी झापझूप. डायरेक्ट विषय हार्ड. फेस मारा फक्त मॅन्युअली करायला लागते, बाकी सगळं ऑटोमॅटिक व्हायला लागले. पुन्हा सिलेक्शन ऑटोमॅटिक झालं. कंट्रोल+J केलं, पाहिजे ते बॅकग्राऊंड घेतलं. आता बॅकग्राऊंड कुठलं घेऊ, हे घेतलं. बघू शकताय. डन डन डन. इरेजर
पुन्हा मर्ज विजेबल, पुन्हा तोच प्रीसेट. डन. डन. हा फोटो खूप ब्लॅक आलाय. शॅडो शॅडो. डन. झूम करायचं, फेस एडिट करायचा. बघू शकताय किती फास्ट करतोय मी. एडिट करा, ब्रश पण घेतो, इकडे पण घेतो. आता खुर्च्यामध्ये मी दुसरा सिलेक्शनचा वापरतोय. पुन्हा एकदा जरा वेळ घेते पण क्वालिटी करते. थोडंसं राहिलं. बघू शकताय तुम्ही. इकडे प्रॉपर सिलेक्शन करून घेतलंय. थोडं राहिलंय, तुम्हाला समजेलच. Ctrl+J. जे पाहिजे ते बॅकग्राऊंड घ्यायचं. त्याला कुठलं बॅकग्राऊंड घेऊ, वरती कुठले बॅकग्राऊंड आहेत काय. हे बॅकग्राऊंड मला आवडते. बघू शकताय. इरेजर घेतोय, ओके करायचं. डन. तोच प्रीसेट. जरा वाटला नाही, कॅन्सल. फिल्टर कॅमेरा. पुन्हा मी आत आलोय. फिल्टर कॅमेरा. पुन्हा आत आलो, प्रीसेट मांडला, चेक केला, बिफोर आफ्टर. हायलाईट वाढवली, ब्लॅक कमी केलं, कॉन्ट्रास्ट वाढवला, हायलाईट कमी केली, मागचे येलो जरा कमी झाले, सॅच्युरेशन वाढवलं. ओके, मला इथं फोटो डन झाला. तो ब्लॅक सिलेक्ट केला. ओके, इकडून एक लेअर कॉपी केली, ब्रश घेतला, सिंपल गेलो, टोन येलो घेतला. याचा ब्लेंडिंग मोड चेंज करायचा, चांगला वाटेल तसा. मला स्क्रीन बाहेर वाटलं आहे. डन. मर्ज विजेबल, लोगो व्हाईट. डन. हा फोटो पण सेव्ह झाला. आता 5 फोटो राहिलेत. त्यातला हा एक आहे, हा एक आहे. हा करून दाखवतो. पुन्हा मिक्सर ब्रश. चेक. हा एक फोटो एडिट होणार आणि याला मी बॅकग्राऊंड लावणार नाही. फक्त एका फोटो दाखवतो, बाकीचे फोटो सगळ्याला पण बॅकग्राऊंड लावणार नाही. हे सगळे फोटो असेच असतील. बॅकग्राऊंड नसताना फक्त ब्लॅकचं कसं एडिट करायचं हे तुम्हाला दाखवतो मी. ओके, डन. पायापाशी थोडा मारूया. इथे पण, इथे पण. सो फिल्टर कॅमेरा, कॉन्ट्रास्ट, हायलाईट, ब्लॅक थोडं कमी केलं, क्लॅरिटी वाढवली, शार्पनेस दिला. ओके, रस पेजचा कलर वाढवला, बॅकग्राऊंड ओके. डन. एडिट झालं. सो प्लेनमध्ये बॅकग्राऊंड एवढंच, कारण मी काढताना फोटो व्यवस्थित काढतो. सो बस तुम्हाला दाखवतो. सो गाईज, व्हिडिओ मी खूप तेवढ्यात करायला बघितला, पण खूप मोठा झाला. पण 14 मिनिटात मी नाही म्हणलं तरी 7 फोटो एडिट केलेत. दर 2 मिनिटाला माझा एक फोटो एडिट होतोय. तर मी व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणून एवढं हे झाले. या जागेचा व्हिडिओ चालू नसता तर मी झाप ओढत आणि फास्ट केलं असतो. सो याचे प्रीसेट मी खाली दिलेत, बॅकग्राऊंड पण दिले आहेत. सगळं तुम्हाला खाली लिंक मिळेल. जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि सगळ्यांनी आता पण जेवढा सपोर्ट केला आहे तसा करा. गेले 3 दिवस व्हिडिओ पडला नव्हता, पण यापुढे मी ट्राय करतो आहे. 3 दिवस जरा शूटमुळे मला वेळ मिळत नव्हता, सो आता मी जरा पुन्हा ट्राय करतो आहे. एखादा 1-2 दिवस जर लेट व्हिडिओ नाही आले तर समजून घ्या, पण व्हिडिओ नक्की येतील. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशा पाहिजे खाली कमेंट करा, तेव्हा आपण व्हिडिओ करू. चला बाय बाय, लव यू ऑल. Turn up the bass.